असं म्हणतात की या मंदिरात भगवान शंकरांनी आपला हात टेकला होता. हो, रत्नागिरीमध्ये जाणार असाल किंवा गणपतीपुळेला जाणार असाल तर या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. कऱ्हाटेश्वर मंदिर. हे मंदिर रत्नागिरी शहरापासून फक्त 3-4 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर वसलेलं आहे. हे मंदिर शालिहार राजवटीच्या काळात म्हणजेच इसवी सन 7व्या ते 10व्या शतकादरम्यान बांधलं गेलं असल्याचं मानलं जातं. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या एका डोंगर उतारावर हे मंदिर स्थित आहे. लोककथेनुसार कर म्हणजे हात आणि ईश्वर म्हणजे भगवान शंकर. असं मानलं जातं की भगवान शंकरांनी इथे तपश्चर्या करताना आपला हात टेकला आणि म्हणूनच या मंदिराला कराटेश्वर असं नाव मिळालं. कराटेश्वर मंदिराची वास्तुरचना साधी पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या सुमारे 75 अंश उतारावर असल्यामुळे वाट थोडी कठीण असली तरी अनुभव मात्र एक वेगळा आणि समाधान देणारा आहे. मंदिराचं बांधकाम आयताकृती असून छतावर मातीच्या कौलांची रचना आहे. सागवानाच्या लाकडाचे सांधे स्तंभ मंदिराला आधार देतात. मंदिराजवळ नैसर्गिक गोड्या पाण्याचा कुंड असून त्याच्या गोमुखातून भूमिगत पाणी अखंडपणे वाहताना दिसतं. तसेच कुंडाच्या जवळ असलेलं गणेशाचं छोटं मंदिर सुद्धा आहे. कराटेश्वर मंदिराच्या आत एक लहान पण प्राचीन शिवलिंग आहे, ज्याला स्थानिक लोक श्रावणात महाशिवरात्रीला आणि प्रत्येक सोमवारी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इथून दिसणारा अरबी समुद्राचा भव्य नजारा. त्यामुळे हे ठिकाण फोटोग्राफी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि शांत वातावरण मनाला एक वेगळी शांती देते. स्थानिक लोक म्हणतात की इथे बसून समुद्राच्या आवाजात आणि थंड वाऱ्यात मनाला शांतता मिळते. आणि खरंच मी स्वतः ती अनुभवली आहे. रस्ते मार्गे बसने किंवा खासगी वाहनानं नांदिवडे गावापर्यंत अगदी सहज पोचता येतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं कराटेश्वर महादेव मंदिर भक्ती, शांतता आणि निसर्ग सौंदर्य याचा सुंदर अनुभव देतात. जर तुम्ही रत्नागिरीला जात असाल तर कराटेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे बरेच व्हिडिओ पाहायचे असतील तर मला फॉलो करा.